उभे राहणार नाही याची सर्वांनी दक्षता घ्यायची। आपण सर्वांनी मागे जायचंय। बॅनरच्या पुढे कुणीही जाणार नाही याची सर्वांनी नोंद घ्यायची। आपण सर्वजण बॅनरच्या मागे जायचे। बॅनरच्या मागे पहिले महाराष्ट्रभरात उपवर्गीकरणाविरोधात आंदोलने पेटलेली असताना सरकार अजूनही जागेवर येत नाही। लोकभावना आणि संताप लक्षात न घेणे अत्यंत दुर्दैवी आहे। मुख्यमंत्र्यांनी ही जबरदस्ती थांबून पदर समितीचा अहवाल तात्काळ रद्द करावा, तसेच शासनाने तातडीने योग्य पावले न उचलल्यास हे आंदोलन अधिक व्यापक केले जाईल। डिसेंबर महिन्यापर्यंत राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात व तालुक्यात असे भव्य मोर्चे काढले जातील आणि त्यानंतर संपूर्ण ताकदीने विधानसभेला घेराव घातला जाईल, असा इशारा रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी दिलाय। अनुसूचित जातीच्या आरक्षणातील उपवर्गीकरण अ, ब, क, ड विरोधात आज पुण्यात रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली जुना बाजार ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला। या मोर्चात मोठ्या प्रमाणावर नागरिक सहभागी झाले होते। यावेळी नागरिकांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। आंबेडकर म्हणाले की उपवर्गीकरणाच्या निर्णयाविरोधात परभणी, लातूर, जालन्यापासून धाराशिव, बीड आणि सोलापूर पर्यंत संपूर्ण राज्यात ठिकठिकाणी प्रचंड मोर्चे आणि जनआक्रोश आंदोलने काढण्यात येत आहेत। आंबेडकरी समाज आणि विविध सामाजिक संघटनांनी या निर्णयाविरोधात वज्रमूठ उभारली आहे। राज्य सरकारने अनुसूचित जातींच्या आरक्षणात उपवर्गीकरण करण्याचा चालवलेला प्रयत्न आणि त्या संदर्भातील न्यायमूर्ती अनंत बदर समितीचा अहवाल तात्काळ रद्द करावा या मागणीसाठी संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलनाचा भडका उडाला आहे। सरकारने हा अहवाल रद्द न केल्यास आगामी काळात आंदोलन अधिक तीव्र करून विधानसभेला घेराव घातला जाईल, असा इशारा यावेळी त्यांनी दिलाय। खरं म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रभर उपवर्गीकरण विरोधी आंदोलन पेटलेलं आहे। आतापर्यंत परभणी असेल, लातूर असेल, जालना असेल, धाराशिव असेल, बीड असेल, सोलापूर असेल, अनेक ठिकाणी प्रचंड असे मोर्चे निघालेले आहेत आणि तरी सरकार अजून जागेवर येत नाही। ध्यानावर हे मोर्चाचं लोकांच्या लोकभावना लक्षात घेत नाही। हे खरं म्हणजे दुर्दैव आहे। सरकारने ह्याच्यावरती ताबडतोब आणि खास करून मुख्यमंत्र्यांनी की हे उपवर्गीकरण रद्द केलं असं काय करावं, त्यापेक्षा हे मोर्चे महाराष्ट्रभर राज्याच्या प्रत्येक तालुक्यावर निघतील आणि मग एकच उद्रेक होईल आणि त्याचा परिणाम सरकारला भोगावा लागेल असं माझं म्हणणं आहे। आमचं म्हणणं बदल समितीचं ते बंडल ठेवून द्या आणि उपवर्गीकरण रद्द करा, ही त्यासाठी प्रमुख मागणी आहे। मुख्यमंत्र्यांनी हे जे काही दादागिरी करून उपवर्गीकरणाचा प्रयत्न आहे तो आता रद्द करावा असं आमचं म्हणणं आहे। डिसेंबर पर्यंत असे मोर्चे निघतील आणि त्यानंतर विधानसभेला घेराव घालणार आहे।